जगभरातल्या भाविकांचं श्रद्धास्थान आणि 12वं ज्योतिर्लिंग असलेल्या श्री घृष्णेश्वर मंदिराचा सोन्याचा कळस गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून वाकडा झालाय। कळस कोसळू नये म्हणून चक्क तारांनी बांधण्याची वेळ आली आहे। पुरातत्व विभागाच्या ताब्यात हे मंदिर आहे। मंदिर विश्वस्त कार्यकारिणीने अनेक वेळा लेखी आणि तोंडी तक्रार करूनही या तक्रारींकडे कानाडोळा करण्यात आलाय। कळस कोसळला तर कोण जबाबदार असा सवाल विचारला जातोय। त्यामुळे वेळीच डागडुजी करून मंदिराचा कळस भक्कमपणे लावण्याची मागणी सध्या जोर धरतीये। सुनील रामचंद्र जोशी, श्री घृष्णेश्वर देवस्थान ट्रस्ट वेरूळ, 12वे ज्योतिर्लिंग असलेले आपल्या जगप्रसिद्ध 12वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर या मंदिराचा कळस 6 ते 7 महिन्यापासून वाकडा झालेला आहे। वारसा त्याची सूचना मी पुरातत्व विभागाला वारंवार लेखी व तोंडी देऊन त्यांनी अद्यापपर्यंत कुठलेही काम केलेले नाही। यांना मी संभाजीनगरला कल्पना देऊन सुद्धा यांनी केले नसल्यामुळे मी डीजी ऑफिस पर्यंत कल्पना दिली की आमच्या मंदिराचा कळस 6 ते 7 महिन्यापासून तिरपा झालेला आहे, तो लवकरात लवकर सरळ करून देण्यात यावा। कारण की भाविकांची पण मन दुखवत आहे की वही कळस तिरपा का बरं, आणि त्यामुळे मी वारंवार तोंडी व लेखी सूचना बऱ्याच देऊन यांना अद्यापपर्यंत काम केलेलं नाही। रोज मंदिरात मी दर्शनाला येतोय तर बऱ्याच दिवसापासून पाहतो हा कळस वाकलेला आहे। कळस हा सगळ्या भूमिकाचाच कळस आहे। देशातून कान्याकोपऱ्यातून लोक येतात आणि काही लोक जाताना रस्त्यानं जातामध्ये गर्दी जाता येत नाही तर कळसाचं दर्शन घेतात। ते दर्शन सरळ व्हावा या निमित्तानं सगळ्या ट्रस्टींना त्याची काळजी घ्यावा आणि तो कळस सरळ करावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।